त्या भावाला मारहाण केली, त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू या जागेवर येशील तर तुला मारून टाकू. या दादाला भाऊला रावसाहेब दानवे, मधुकर दानवे आणि संतोष दानवे यायला ही जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे. तू आता डबल इथं येऊ नको, नाही तर तुला मारून टाकू. हसनाबाद, दाभाडी, राजूर असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गाव गुंडा लोकांना सांगू शकतो. ते स्वतः त्याला पण विचारू शकता साहेब. त्याला मारलेले, त्याला रात्री 12:30 वाजले होते. गणपतीची सवण जागा केली, म्हणलं उद्या सकाळी आपण गणपती काढायला लागलो. तर गणपती काढायला लागलो, सगळ्या सवण गिवण केली. मी दमलो तर झोपलो. तर 12-12:30 वाजले होते तेव्हा ते लोक आले. त्याने मागची ही घराची जीप भीते ही पडली, धक्का म्हणलं कस काय पडली ते पाहायला गेलो तर लगेच 7-8-10 जण वर आले. वर आल्याच्या नंतर ते एकानं तोंड दाबलं, एकानं गळची बी धरली, 5-6 जण माझ्या हातपाय वर केले आणि या टाकीजवळ नेऊन मला मारून तिकडे नेलं. म्हणजे मारण्याचं मारले. नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे, संतोष दानवे, मधुकर दानवेची माणसं आहे. जर या जागेवर जर आला डबल तर तो तंगड काढीन, नाही तर तुला गोळ्या घालीन. राजूर दाभाडी हसनाबाद जर दिसला तर तुला मारून टाकीन. म्हणे तू या जागेवर डबल पुन्हा फिरून यायचं नाही. याच्यानंतर मी आम्हाला मारहाण झाली. आम्ही आलो आहे त्याचा कोणाचा बाप आता काही आडवं करणं सतत सर धमकी देते सर, मारून टाकायचे धमकी देते डायरेक्ट. रावसाहेब दानवे बांगलीत घेऊन म्हणते तर तंगडे काढा कस काय जागा देत नाही. हुकूमशाही झाली सर. कायदेशीर जागा घेणं तुला चिव लोक कस काय मारतो. आले ते खाली पकडा. याला काय गरज या अगोदर ते म्हणत होता तुला जागा खाली करत नसेल तर ऍड्रेस सुटी टाकतो म्हणे. ऍड्रेस सुटी मार टाकतो सामाजिक मारत नाही, मारलं तर पाहून घेऊ. गेलं त्याला एक तर जागा देऊन टाकू, आम्हाला मारून टाकलं. 4-5 वर्षापासून धडपड चालू होती. त्याला जी मस्ती आहे ती मस्ती आम्ही उतरवू. तुम्ही काळजी काळजी करू नका. नाही साहेब, त्याला म्हणून रातचं काय मारतो शो मारून टाक म्हणा. तुम्ही काळजी करू त्याला ही जागा देऊन टाकतो मी. तर एक तर मारून टाक त्याच्या हाताने. एसपीला जाऊन भेट. सर या पायऱ्या फाडत नाही सर. एक मोठी पोलीसची रावटी टाका आणि यांना संरक्षण द्या. अजून दिलं नाही साहेब. आला पोलीस दोन आलेले पण ते सर अवधी भवधी फिरत राहिले ते लोक आमच्या ध्यान मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही. पीडब्ल्यूडी विभागाचा याच्यामध्ये कशा प्रकारे भूसंपादन केलं रे. कुठल्याही जमिनीला त्यांचं धक्का न लागतं कोट्यवधी रुपये उचलून रावसाहेब दानवेच्या भावाचे मात्र मी कायदेशीर नंबर आहे 104 स्क्वेअर मीटर आहे माझं घर आणि मला एवढा मोबदला भेटलेला आहे सर. तो बी मिळत नव्हता. मग आत्मदानचा अर्ज दिला होता मी डायरेक्ट. मला देत असलं तर आहे त्याने त्यावेळेस मी रात्रीच घेऊन घरी येऊन पाळलं होतं माझं. आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी विभागाच्या जागेवर ऍक्वायर्ड केलेली आहे आणि ती अनधिकृत बांधकाम आहे साहेब. आणि कॉम्प्लेक्स सर हे शेतकरी लोक बी परेशान आहे. दररोज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाते आणि हे करते त्याचा डिलेट मारलेले त्याच्या जमिनी याच्यात 1-2 गुंठे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या नावाचे पैसे त्याने उचलून घ्यायला बरोबर रावसाहेब दानवे. त्याचं कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड तुम्ही पाहू शकता. त्याचा पुढचा बंगला आहे ना, आमचं घरच कस काय मोडू